वायमे सर, शेअर मार्केटच्या दृष्टीने तर काही या ठिकाणी नाही, पण मग त्याच्यात काय माहिती का, काही वाईट नाही हे चांगलं. तर तसा दृष्टिकोनातून मार्केट आय डोंट नो, मी आता बघितलं नाही, पण नक्कीच ते ग्रीन झोन मध्ये गेलं असेल. आणि आता आपण स्टार्टअपवरच बोलतोय, तर एक खूप महत्वाची बाब आहे शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून सुद्धा. तर MSME सेक्टरबद्दल आपण बरेच वेळा बोलतो, त्याप्रमाणे त्यांनी SME प्लॅटफॉर्म चालू केला होता. आता SME प्लॅटफॉर्म अशा करता आहे की ज्या नवीन कंपन्या आहेत त्यांना भांडवल गोळा करण्याकरता तो इझी मार्ग आहे. परंतु यांनी कसं केलं आपल्या सरकारने किंवा सेबीने जास्त लक्ष द्यायला पाहिजे की याच्यामधली जी गुंतवणूक आहे त्याकरता जेव्हा ते भाग भांडवल म्हणजे मागतात लोकांकडनं, त्याच्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट त्यांनी 1.25 लाख ठेवली आहे, जी इतर मोठ्या ज्या एस्टॅब्लिश कंपन्या आहेत त्यांच्याकरता 15,000. म्हणजे आता मला समजा IPOला अप्लाय करायचं असेल, एक SME IPO आहे आणि एक मोठा IPO आहे, म्हणजे मेनलाईन IPO. तर मेनलाईन IPOला मला फक्त 15,000च इन्व्हेस्ट करायचे, पण SME IPOला लॉट केल्यामुळे मला तिकडे कमीत कमी 1,20,000 कमीत कमी टाकायचे. त्यामुळे तिथे लिक्विडिटी जास्त येत नाही SME IPOला, आणि तो मोठा प्रॉब्लेम आहे. मला दरवर्षी वाटतं की यावेळी तरी अर्थसंकल्पात तसं येईल. मी हा विषय का मांडतोय, कारण आता आपण जेव्हा स्टार्टअपबद्दल बोलत होतो, तर बऱ्याचशा स्टार्टअप कंपन्या नंतर अशा येऊन प्लॅटफॉर्मवर येतात स्टॉक मार्केटच्या. आणि त्याच्यामध्ये आता जर निलेश आणखीन एक पाहिलं, आपण गेल्या 2 वर्षा आधी आपण खूप स्टार्टअपबद्दल आणि आपण फंडबद्दल पण बोललो, पण युनिकॉर्न गेल्या वर्षात किती एक्झॅक्टली झाल्यात, तर त्या फार प्रमाण कमी झालं, प्रचंड प्रमाणात कमी झालं. त्यामुळे आपण आत्ता पुन्हा एकदा, आय एम सॉरी टू से, पण आपण पुन्हा एकदा ना, हे जे आत्ता जे झालं ते आता गेल्या वर्षभरात आम्ही काय केलं, गेल्या 5 वर्षात आम्ही काय केलं हेच झालं. म्हणजे हा आढावा घेतला, पुढे काय करणार ह्याच्या घोषणा झाल्या, पण त्याचं बॅलन्स शीट कुठे काही दिसत नाही. त्यामुळे या घोषणाच आहेत, ह्या घोषणाच म्हणायला लागतात.